मित्रांनो, असा अनुभव तुम्हाला आलाय का सांगा हं. म्हणजे काही काही लोक इतके निगेटिव्ह असतात की त्यांच्या सहवासात तुम्ही 5 मिनिटं जरी बसले ना तरी तुम्हाला सुद्धा डिप्रेस वाटायला लागतं, किंवा मग आपण का जगतोय असा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. असं होतं का तुमच्याबरोबर? होत असेल ना तर लगेच कमेंट करा बरं का, कारण की असं सगळ्यांबरोबर घडत असतं. पण या परिस्थितीला हाताळायचं कसं, अर्थात या निगेटिव्ह लोकांपासून लांब कसं राहायचं, हे मात्र बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि मग आपण ट्रॅपमध्ये फसतो. आता हे नकारात्मक लोक कशा प्रकारचे असतात बरं? तर बरेच जण सतत नकारात्मक बोलून तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण खराब करत असतात, किंवा काही जण त्यांच्या कृतीतनं नकारात्मकता पसरवत असतात. म्हणजे बोलणार काही नाहीत, पण अशा काड्या करून जातील ना, असे उद्योग करतील ना की सगळं वातावरण खराब होईल. इतरांना त्यांच्या वागण्याचा त्रास कसा होईल आणि त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष कसं वेधलं जाईल, याला सुद्धा निगेटिव्हच म्हणायला हवं. आता अशी लोक अर्थात तुमच्याही आजूबाजूला असणार, पण तुम्हाला हे माहिती आहे का, नकारात्मक लोकांच्या आसपास राहिल्याने ऊर्जा तुमची सुद्धा कमी होते. तुम्हाला अडकल्यासारखं किंवा दबून गेल्यासारखं वाटू शकतं. तुमच्या आयुष्यात या नकारात्मक लोकांना ओळखायला शिकणं आणि त्यांना टाळणं अतिशय आवश्यक असतं, जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर. जर टाळू शकत नसाल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीच्या नकारात्मकतेला हाताळता यायला हवं, जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण हे करायचं कसं? सगळ्यात मोठा प्रश्न. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सीमा निश्चित करा, मर्यादित करा. म्हणजेच काय, जसं तुम्ही किती वेळ एकत्र घालवता त्यावर मर्यादा आणा. त्यांच्याशी किती आणि कोणत्या विषयावर चर्चा करता यावर सुद्धा मर्यादा आणा. म्हणजे समजा ऑफिसमधला एखादा सहकारी आहे, दुपारच्या जेवणाच्या वेळी तुम्ही सोबत असता आणि वारंवार ती व्यक्ती तक्रार करत असते कशाही बद्दल, ऑफिसमधल्या बॉसबद्दल, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबद्दल किंवा घरच्या प्रॉब्लेमबद्दल. कंटिन्यू ती व्यक्ती नकारात्मक बोलत आहे किंवा नकारात्मकच चर्चा करत आहे, तर ते अन्न तुम्हाला सुद्धा खाल्लेलं पचणार नाही, तुमचं सुद्धा BP वाढवणार आहे. तर त्यासाठी उपाय म्हणजे एकतर त्याच्यासोबत जेवायला जाऊ नका, कुणीतरी सकारात्मक सहकारी निवडा, वेगळ्या वेळेला ब्रेक घ्या. जसं तुम्हाला त्याला टाळता येणं शक्य असेल त्या पद्धतीने करा, पण त्याच्यासोबत जेवायला जाऊ नका. त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य खराब होतं आहे, नकारात्मकता तुमच्याही मनात वाढते आहे. आता काही काही मैत्रिणीसुद्धा अशा असतात बरं का, तुम्ही कधीही त्यांना फोन करा, कंटिन्यू रडत असतात. सासूचे गाराणे, नंदेचे गाराणे, नवऱ्याचे गाराणे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे गाराणे, किंवा कसं माझं आयुष्य नरक झालेलं आहे याबद्दल त्या कंटिन्यू सांगतात. आणि एकदा बोलायला सुरुवात केली की थांबतच नाहीत. त्यांच्याशी फोन झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा अर्धा तास खूप उदास, बेकार, लाईफ खराब वाटायला लागतं. असा अनुभव तुम्ही घेतलाय का? नक्कीच घेतला असेल. कमेंटमध्ये नक्की लिहा, अशी मैत्रीण तुम्हाला आहे का जी 10 मिनिटं तुमच्या सहवासात येते आणि तुमचं लाईफ खराब करून निघून जाते? आता हे मान्य आहे, काही काहींना जेन्युइन प्रॉब्लेम असतात. खरंच काही काहींच्या आयुष्यात खूप समस्या असतात आणि त्या आपल्या माणसाजवळ शेअर कराव्याशा वाटतात. अशा वेळी आपण सहानुभूतीसुद्धा द्यायला हवी, आपल्याला करता आली तर मदतसुद्धा करायला हवी. हे अगदी खरं आहे. पण मला सांगा, प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यात नसतात म्हणून सगळीच माणसं रडत असतात का सतत? नाही ना, प्रत्येकजण त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. किंवा कधी कधी एखाद्याच व्यक्तीला सतत प्रॉब्लेम सांगितले जातात. म्हणजे तुम्ही जर ऐकून घेत असाल शांततेत, तर प्रॉब्लेम सांगण्यासाठीच तुम्हाला निवडलं जातं. ती व्यक्ती इतर वेळी खुश नसते असं नाही, पण जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते तेव्हाच ती तुम्हाला फोन करते. असं सुद्धा घडत असतं. म्हणून नक्की समोरच्या व्यक्तीला एकतर हे लक्षात आणून द्या की तुम्ही एका निगेटिव्ह विचारचक्रामध्ये फसलेले आहात. जर ती व्यक्ती तुमचं ऐकत असेल आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुमची मदत मागत असेल तर ठीक, पण जर ती व्यक्ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल, कारण बऱ्याचदा या निगेटिव्ह लोकांना सल्ला नको असतो, त्यांना फक्त त्यांच्या मनातला कचरा बाहेर फेकायचा असतो. अशा वेळी मात्र तुमचं मन, तुमचं मेंदू डस्टबिन नाही, कचऱ्याचा डब्बा नाही, हे सांगायला हवं समोरच्याला आणि तिथेच मर्यादा घालायला हव्यात. आता अर्थात ती व्यक्ती जर खूप जवळची असेल आणि ती व्यक्ती आधी अशी नव्हती पण हल्लीच खूप नकारात्मक बोलतीये किंवा नकारात्मक वागतीये, हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर मात्र तुम्ही त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यायला सांगायला हवं. कारण ही नकारात्मकता, हे डिप्रेशन त्यांना कुठल्या वेगळ्या मानसिक आजाराकडे तर घेऊन जात नाही आहे ना, याचाही विचार करायला हवा. आणि जर असं काहीही नसेल, एखाद्या व्यक्तीला सतत रडण्याची किंवा निगेटिव्ह बोलण्याची सवयच असेल, तर मात्र तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यातनं पूर्णपणे काढण्याची गरज नाही, परंतु त्याच्याशी भेटण्याची वेळ तुम्ही कमी करू शकता. तुम्ही नकारात्मक व्यक्तीसोबत किती वेळ घालवता याची जाणीव ठेवा. वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवायला सुरुवात करा.
काहींना उगाचच भेटल्यानंतर गॉसिपची सवय असते. याचं ऐकून तुम्हाला काहीतरी सांगतील, त्याचं ऐकून तुम्हाला काहीतरी सांगतील, जगात भूकंप झाला आणि तो आता उद्या आपल्या घरावरही होऊ शकतो, या पद्धतीच्या नको असणाऱ्या भीतीसुद्धा निर्माण करायची काहींना सवय असते. तर हे ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या मनावर ती व्यक्ती भेटून गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याचाही सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे आणि मग त्या व्यक्तीला लांब ठेवलं पाहिजे. आता यातनं काही जण म्हणतील, अहो तुम्ही म्हणताय की टाळा टाळा टाळा, पण नाही ना टाळता येत, घरातलीच माणसं आहेत, करणार काय, बसता उठता निगेटिव्ह बोलत असतात, करायचं काय. जेव्हा नकारात्मक लोकांना टाळता येणं शक्य नसतं तेव्हा त्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संभाव्य उपाय किंवा सकारात्मक परिणाम दाखवा. उदाहरणार्थ, जर एखादा मित्र कामाबद्दल तक्रार करत असेल तर परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याच्यावर विचार करा. मित्राला सुद्धा सांगा किंवा घरातल्या व्यक्तीला सुद्धा सांगा की आपल्याला प्रॉब्लेमवर नाही, सोल्युशनवर बोलायचं आहे. त्यांच्या नकारात्मकतेत न अडकता सहानुभूती तुम्ही दर्शवू शकता, पण त्या नकारात्मकतेचा स्वतःवर परिणाम करून घेऊ नका. ही झाली बोलण्यातली नकारात्मकता. पण काही जण कृतीतून सुद्धा नकारात्मकता पसरवत असतात. दुसऱ्याचे पाय ओढणं किंवा दुसऱ्याचं काम बिघडवणं, दुसऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणं, सतत दुसऱ्याला टोचून बोलणं, दुसऱ्याने कितीही काही चांगलं केलं तरी त्यात कशा उणीवा आहेत हे दाखवणं, हे जे कृतीतून नकारात्मकता पसरवणं आहे, अशा लोकांना तर दुर्लक्षित करायला हवं आणि त्यांच्यापासून लांब राहायला हवं. हाच त्यावर पर्याय आहे. हे कसं करायचं? स्वतःला सकारात्मक गोष्टींमध्ये बिझी करून घ्यायचं. स्वतःचा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी द्यायचा. स्वतःचा प्रत्येक क्षण हा आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी आणि आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांच्या प्रगतीसाठी देणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑफिस असेल तुम्हाला किंवा घरून तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा तुम्ही काहीही करत नसाल, गृहिणी असाल, तरीसुद्धा तुम्ही चांगली पुस्तकं वाचू शकता, चांगली कला कौशल्य शिकू शकता, स्वतःला बिझी ठेवू शकता. सतत निगेटिव्ह लोकांमध्ये राहून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये कसा बदल करू शकतो आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बाहेर काढू शकतो यावर प्रयत्न करणं, यावर काम करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण कामात असतो ना, तेव्हा बाकीची लोकं येऊन आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. आपण जेव्हा आपल्या कामाच्या वेळा ठरवलेल्या असतात, या वेळात मी कोणाचाही फोन घेत नाही, या वेळात माझं पुस्तक वाचण्याचं काम असतं, या वेळात मी ही कला शिकत असते किंवा हा वेळ जो आहे तो माझ्या घरातल्या छोट्या मुलांसाठी आहे, हा वेळ जो आहे तो मी ज्येष्ठांची सेवेसाठी दिलेला आहे. अशा प्रकारे आपण आपल्या दिवसाची कामं जेव्हा प्रत्येक वेळेनुसार वाटून देतो तेव्हा मग निगेटिव्ह लोक आपोआपच दूर होतात. आपला वेळ इतका फालतू आहे का की आपण तो कुणालाही द्यावा, यावर सुद्धा विचार व्हायला हवा. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.